इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या या प्रकरणातील आपण सराव संख्या 2.1 पाहणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये सराव संख्या 2.2 2.3 अशा प्रकारे पुढचे सराव संच पाहणार आहोत. म्हणून आताच्या आत्ता माय क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सराव संच 2.1ला सुरुवात करूया. सराव संच 2.1 मधला आपला पहिला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्याच्या दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आपला पहिला प्रश्न आहे 13/5. 5 आणि 13ला भाग द्यायचा तर 5 दुनी 10 तर 2 येईल. 5 दुनी 10 आणि यांची वजाबाकी 3. त्यानंतर 5 आणि 3ला भाग जात नाहीत म्हणून पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. 5 त्रिक 6 पंचेन 30. 1 2 3 4 5 6 6 पंचेन 30. तर आपली उत्तर इथे 0 आलं. आपलं उत्तर 2.6 आलं आणि बाकी जी राहिली ती 0 राहिली. जर ज्या संख्येचा भाग जात असेल ते खंडित रूप आणि ज्या संख्येला भाग जात नाही अशा संख्यांना अखंडी आवर्ती रूप असे म्हणतात. तर हे रूप खंडित रूप आहे. तर आपण लिहू 13/5 बरोबर 2.6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि हा प्रश्न आहे हे रूप खंडित आहे. प्रश्न दुसरा 2/11. तर मी सर्वप्रथम पाढा लिहून घेतलेला आहे. किती मोठा पाढा तयार कसा करायचा यावर व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. 11ने 2ला भाग द्यायचा तर जाईल का? नाही. तर मग आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि पॉईंट द्यावा लागेल आणि इथे एक 0 वाढवावं लागेल. त्यानंतर 11ने आता 20ला भाग जाईल कारण की 11 एके 11 11 येईल आणि उरतील 9. त्यानंतर आता 11ने 9ला भाग जाणार नाही. परत आपल्याला पॉईंटर देता येणार नाहीत म्हणून इथे आपल्याला 0 वाढवावं लागेल आणि 90 कितीपर्यंत येतो बघावं लागेल. 11 88 88 यांची वजाबाकी 2 येईल. आता आपल्याला पुन्हा 0 घ्यावं लागेल. 11ने 2ला काही भाग जाणार नव्हता. परत आपल्याला 0 घ्यावं लागेल आणि पुन्हा 11 एके 11 परत आपले उरतील 9. परत 0 घ्यावं लागेल आणि परत 8ने भाग दिला तर 88 तर परत 2 उरतील. अशा प्रकारे ते जे चालतच राहणार आहेत. 1 नंतर 8 नंतर 1 नंतर 8 अशा प्रकारचे अनंत असणार आहेत. म्हणून हे रूप अखंड आवर्ती रूप आहे. तर आपण लिहू 2/11 बरोबर 0.18 आणि 18च्या डोक्यावर रेष कारण की ह्याच्या पुढे 18 18 18 असेच येत जाणार आहेत म्हणून हे रूप अखंड आवर्ती आहे. आपण पाहिलं की दुसऱ्या प्रश्नात भाग हा जात नाही मिळत म्हणजेच उत्तर आपलं चालूच असणार आहेत आणि इथे आपलं उत्तर संपून गेलेलं आहे. 2.6 म्हणजे भाग गेलेले आहेत म्हणून आपलं हे खंडित रूप आहेत आणि हे अखंड रूप आहे. तर आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर आपला तिसरा प्रश्न आहे 29/16. 16ने 29ला भाग जाईल. 16 एके 16 1 16 एके 16 आणि उरतील आपले 13. त्यानंतर 16ने 13ला भाग जाणार नाहीत म्हणून पॉईंट देऊन आपण 0 घेऊ. त्यानंतर 16ने 130ला भाग देऊ आपण तर 16 8 128 128 16 8 128 आणि उरतील आपले 28 आणि 2. परत आपण 0 घेऊ आणि 16 एके 16 16 येतील आणि 4 उरतील आणि परत आपण 0 घेऊ. 4ना भाग जाणार नाही कारण की 16 एके 16 16 32 16 दुनी 32 यांची वजाबाकी 8 उरतील आणि परत आपण 0 घेऊ आणि 80 आहे आपले 16 पैसे 80 16 पैसे 80. तर आपली जी बाकी आहेत ती 0 आलेले आहेत म्हणून हे रूप खंडित आहेत. तर आपण लिहू 29/16
बरोबर 1.125 हे रूप खंडित आहे. हे रूप खंडित आहे. पहिला प्रश्न पाहिला ते आपलं खंडित रूप होतं. दुसरा प्रश्न पाहिला तो अखंड आवर्ती होतं. तिसरा प्रश्न पाहिला आपण ते खंडित रूप होतं. पहिला आणि तिसरा या संख्येला पूर्णपणे भाग गेलेला आहे आणि दुसऱ्या संख्येला भाग म्हणजे उत्तर आपल्या चालू असणार आहेत, म्हणून ते अखंड आवर्ती आहेत. तर आपला चौथा प्रश्न आहे 17 भागिले 125. 125ने 17ला भाग द्यायचा, जाईल का भाग? नाही. तर आपण एक शून्य वाळू आणि वरती शून्य वाळून पॉईंट देऊ, कारण की पहिला पॉईंट आपण देऊ शकत नाहीत, म्हणून शून्य देऊन पॉईंट द्यायचा असतो स्टार्टिंगला. त्यानंतर 25 एके 125 एके 125 इथे येईल. नंतर आपले उरतील 45. नंतर आपण 125ने 45ला भाग जाणार नाहीत आणि आपण घेऊ शून्य आणि 125ने आपण 450ला भाग देऊ, तर किती येईल? 375. 375 आणि उरतील 75 आणि आपण 125ने 75ला भाग देऊ, तर तो जाणार नाहीत. परत आपण शून्य घेऊ आणि 125ने 750ला भाग देऊ, जाईल का बघू. 3 750 जाईल. कितीने बोलल्यावर जाईल? 6ने. 125 आहे 750. तर आपली बाकी आलेली आहे शून्य आणि आपलं उत्तर आलेलं आहे 0.136. तर आपण लिहू 17 भागिले 125 बरोबर 0.136 हे रूप खंडित आहे, कारण की पूर्णपणे भाग गेलेला आहे. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न 11/6. 6ने 11ला भाग द्यायचा. 6 एके 6 उरतील आपले 5 आणि आपण 6ने 5ला भाग दिला तर जाणार नाहीत, पण म्हणून आपण पॉईंट देऊन इथे शून्य वाढवू. त्यानंतर 6 8 48 6 8 48 इथे उरतील 2. तर 6ने 2ला भाग जाणार नाहीत, म्हणून आपण एक दुसरा शून्य वाढवू. इथे पॉईंट देता येणार नाहीत, कारण की पुढे एक ऑलरेडी पॉईंट आहे. तर 6 एके 6 6 2 12 6 त्रिक 18 6 त्रिक 18 उरतील आपले 2. त्यानंतर पुन्हा शून्य घेऊ आपण. त्यानंतर पुन्हा 6 त्रिक 18 परत आपले 2 उरतील. परत शून्य घेऊ आपण. परत आपले 3 परत आपले 18. अशा प्रकारे जे आहे ते आपलं उत्तर पुढे चालतच असणार आहेत, म्हणून हे रूप अखंड आवर्ती रूप आहे. तर आपण लिहू 11/6 बरोबर 1.3. 3च्या डोक्यावर आपण एक रेष ओढायची, म्हणजे पुढे सर्व 3 आहेत. हे रूप अखंड आवर्ती आहे. अशा प्रकारे जे सराव संच 2.1 मधला पहिल्या प्रश्नामधील 5 प्रश्नांची उत्तरे आपण एकदा सोप्या रीतीने, जे काही सराव संच 2.1 मधले दुसऱ्या प्रश्नातील 5 प्रश्न आहेत ते आता आपण पाहणार आहोत. नंतर तिसऱ्या प्रश्नामधले जे 5 प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपण दुसरा प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूप लिहा. तर आपल्याला दशांश रूपमध्ये लिहायला सांगितलेले आहेत. तर आपण अशाच प्रकारे जो आपण पहिला प्रश्न पाहिला त्याच प्रकारे आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे 127 भागिले 200. 200ने 127ला भाग द्यायचा, जाईल का? नाही. तर आपण एक शून्य वाढवू आणि इथे एक शून्य देऊ, वाढवून एक पॉईंट देऊ. त्यानंतर 1270. 200ने 1270ला भाग द्यायचा. तर त्यानंतर कितीने बोलल्यावर 1270 येईल? तर 3 6 6ने बोलल्यावर 1200 येईल. 1270 नाही मिळत, तर त्यानंतर जास्त होतात 1400. तर आपल्याला घ्यायचे आहेत 1200. यांची वजाबाकी कितीने बोलल्यावर 1200 आले? 1 2 3 4 5 6. तर इथे 6 लिहू आपण आणि यांची वजाबाकी, तर आपले उरतील 70. तर 200ने 70ला भाग जाईल का? तर नाही. तर आपण एक शून्य वाढवू. त्यासाठी 200च्या पाड्यात 700 येतात का ते पाहू आपण.
200 400 600 800 600 आणि 800 आहेत. तर 700 येत नाही मिळत, तर 600 आहेत. तर आपण 600 घेऊ. 800 आपण जास्त तर घेणार नाही, तर कमी आहे ते घेऊ आपण 600. कितीने बोलल्यावर 600 येईल? 1 2 3. तर आपण इथे लिहू 3. त्यानंतर यांची वजाबाकी उरतील आपले 100 आणि 200नी 100ला भाग जाणार नाही. त्यानंतर आपण पुन्हा एक शून्य वाढवू आणि 200नी 1000ला भाग देऊ. तर जाईल का? तर पाहू आपण. 200 400 600 800 आणि 1000. तर 1000 आहेत आपले. तर आपण लिहू इथे 1000. तर कितीने भाग जाईल? कितीने बोलल्यावर जाईल? 1 2 3 4 आणि 5. तर इथे आपण लिहू 5. आणि यांची वजाबाकी आलेले आहेत 0. बाकी आपले उरलेले आहे 0. तर पूर्णपणे भाग गेलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 0.635. तर ते कसं लिहिणार? 127 भागिले 200 बरोबर 0.635 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. 99ने 25ला भाग जाईल का? तर जाणार नाही. त्यासाठी आपण काय करतो? तर 0 घेऊन पॉईंट 0 वाढवतो 1 आणि 0 पॉईंट देतो. त्यानंतर 99ने 250ला भाग जाईल का? तर पाहूया आपण. 99 198 297 आहेत, तर आपल्याला कमी घ्यायची त्यापेक्षा 198. तर आपण 198 घेऊ आणि यांची वजाबाकी कितीने बोलल्यावर 1 2 3. तर आपण लिहू इथे वरती 3 आणि आपले जे किती उरतील तर 52 उरतील आणि 99नी 52ला भाग जाणार नाहीत. परत आपण एक 0 वाढवू आणि 99ला 520ला भाग जाईल का पाहू. 520 तर नाही जाणार. तर 495 घेऊ आपण. 495 कितीने बोलल्यावर 495 येतील? 1 2 3 4 आणि 5. तर आपण वरती लिहू 5. तर आता 520 मधून 495 गेले तर किती उरतील? तर 25. तर आपण परत एकदा 0 वाढवू. त्यानंतर पाहू की 250ला भाग जाईल का? तर नाही जाणार. 198 घ्यायला लागेल आपल्याला. तर आपण 198 लिहू. यांची वजाबाकी कितीने बोलल्यावर 198? तर 2. आपल्याला 2 लिहायचे इथे, 3 नाही, कारण की 198 आहे. 0.252. त्यानंतर परत उरतील आपले 52 उरतील. परत आपल्याला 0 घ्यावं लागेल आणि 520 आहे का पाहावं लागेल. 520 तर नाही मिळत, तर 495 आहेत. परत आपल्याला 495 घ्यायला लागेल आणि कितीने बोलल्यावर 495 येईल? 1 2 3 4 5. तर आपण वरती लिहू 5 आणि यांची वजाबाकी किती उरतील? तर 25. अशा प्रकारे ते चालत जाणार आहेत. ते आपलं ते अनंत असणार आहेत उत्तर, म्हणून आपल्याला जे उत्तर असणार आहे ते अशा प्रकारे असणार आहेत. पूर्णपणे भाग जाणार नाही या प्रश्नाला. तर आपण 25 भागिले 99 बरोबर 0.25. तर 25 वाढत जाणार आहेत, म्हणून 25च्या डोक्यावरती रेषा. तर आपला तिसरा प्रश्न आहे 23 भागिले 7. 7 आणि 23ला भाग द्यायचा. तर 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 उरतील 2 आणि पॉईंट देऊन आपण 0 वाढवू. 7 त्रिक 21. तर 21 तर आपल्याला घेता येणार नाही. तर 7 दुने 14. 7 दुने 14 उरतील आपले 6. यांची वजाबाकी 6. तर 7 आणि 6ला भाग जाणार नाहीत. परत आपण एक 0 वाढवू आणि 60 आहेत का बघू. 60 नाही मिळत, तर 56. त्यापेक्षा जास्त घेता येणार नाहीत, तर 56. 56 कितीने बोलल्यावर 56 येतात? 1 2 3 4 5 6 7 8. तर आपण लिहू इथे 8. तर यांची वजाबाकी होईल 4 आणि परत आपण 0 वाढवू. पण 7 आणि 40ला भाग देऊ. 42 आहेत आणि 35 आहेत, तर 42 जास्त झाले, 35 घ्यावं लागेल आपल्याला. तर आपण 35 लिहू आणि आपलं उत्तर येईल वजाबाकी होईल 5 आणि किती बोलल्यावर 35 येईल? 1 2 3 4 5. परत आपल्याला 0 घ्यावं लागेल. आत्ता 50 आहेत की पाहू. 49 आहेत आणि 56 आहेत, तर आपल्याला जास्त घ्यायचे नाही मिळत आणि कमी घ्यायचे आहेत 49. तर आपण 49 घेऊ आणि कितीने बोलल्यावर 49? 1 2 3 4 5 6 7. तर आपण इथे 7 लिहू आणि आपला उरेल 1 आणि आपण इथे एक 0 वाढवू आणि 7 1 7 उरतील आपले 3. परत आपण 0 घेऊ.
7 एके 7, 7 दून 14, 7 एके 4 चौक 28, 2 उरतील. त्यानंतर 0 घेऊ, 7 दुने 14, 6 उरतील आणि परत आपण 0 घेऊ, 8 56, परत आपले उरतील 4, परत 0 घेऊ. असं आपलं ते उत्तर आहे ते वाढतच जाणार आहेत. 2 8 5 7 1 4, 2 8 5 7 1 4 असं ते आपलं उत्तर आहे ते वाढतच जाणार आहेत. म्हणून आपण लिहू 23/7 बरोबर 3.28 571 4 आणि 28 505 28 57 14 याच्या डोक्यावर रेषा. हे आपलं उत्तर असणार आहे. आपला चौथा प्रश्न आहे 4/5. 5 आणि 4ला भाग द्यायचा तर जाणार नाहीत म्हणून आपण 0 पॉईंट देऊन आपण इकडे एक 0 वाढवू. 8/45 8/45 0 0. आपलं उत्तर येईल 4/5 बरोबर 0.8. पूर्णपणे भाग गेलेला आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामधला 17/8. 8 17ला भाग द्यायचा. 8 1 8 8 2 16. आपला उरतील 1 आणि पॉईंट देऊन 0 वाढवायचा. 8 1 8. आपला यांची वजाबाकी येईल 2. 0 घेऊ आपण. त्यानंतर 8 1 8 8 2 16. 8 2 16. 4 उरतील. परत आपल्याला 0 घ्यावं लागेल. 8 1 8 8 2 16. 8 1 24 8 चौक 32 8/45 8/45. याला सुद्धा पूर्णपणे भाग गेलेला आहे म्हणून आपलं उत्तर येईल 17/8 बरोबर 2.125. सराव संच 2.1 मधला आपला तिसरा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न. त्यामधील आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत ते आपण 5 प्रश्न आपण सोडवणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. p आणि q छेद रूपात लिहायला सांगितलेले आहेत. तर आपल्याला त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 0.6 आणि 6च्या डोक्यावर रेषा म्हणजेच 6 अनंत आहेत. तर आपण उत्तर लिहू x बरोबर 0.6 आणि 6च्या डोक्यावर रेषा. आपल्याला आपण प्रश्न लिहिला आणि पुढे x वाढवला आणि आपण याला समीकरण नंबर 1 देऊ. पहिली स्टेप. त्यानंतर आपण घेऊ x बरोबर 0.666666 हे अनंत आहेत आपल्याला माहिती आहेत ते आपण ती स्टेप लिहिली आणि ह्याला आपण 10ने गुणू. जर 10ने गुणल्यावर कसं होईल 10x होतील बरोबर 0.66 आणि ह्याला गुणल्यावर आपलं होईल 6.6. 2 संख्यानंतर हा पॉईंट इथे सरकेल आणि याला हे आपलं समीकरण नंबर 2 तयार होईल. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 आपण लिहू. समीकरण 2 व 1 यांची वजाबाकी म्हणजे 10x वजा x 10x वजा x नंतर बरोबर 6.6 आणि 6च्या डोक्यावर रेषा वजा 0.6 आणि 6च्या डोक्यावर रेषा 6.6. त्यानंतर 10x वजा x बरोबर 9x बरोबर हे 6 आणि 6 हे समान कट होऊन जाईल आणि हे उरतील फक्त 6. x बाहेर निघेल आणि 6 त्या ठिकाणी राहील आणि भागिले 9. x बरोबर याला 2 भाग जाईल आणि याला 3 भाग जाईल. 2 दुने 2 त्रिक 6 आणि 3 त्रिक 9 तर 2/3. तर आपलं उत्तर असणार आहे 0.6 हा आपला प्रश्न बरोबर
आपलं उत्तर आलं 2/3. अशा प्रकारे आपला जो सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न आहे तो अशा प्रकारे आहेत आणि पुढचे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याच प्रकारे आहेत, तर ते आपण सोडवणार आहोत. तर आपला दुसरा प्रश्न आहे 0.37 बार. तर आपण या ठिकाणी लिहू x बरोबर 0.37 बार. याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर आपण x बरोबर 0.37 अशा प्रकारे लिहू, कारण की या बार म्हणजेच 37 पुढे चालतच जाणार आहे ते, म्हणजे ते अनंत आहेत. त्यानंतर आपण ह्याला x बरोबर 0.37 याला आपण 100ने गुणू. आपण पहिल्या प्रश्न 10ने गुणलेले आहेत, इथे आपण 100ने कशाला गुणणार, कारण की दोन संख्या आहेत. जर 3 संख्या असली तर 1000ने गुणले असतं, तर एक संख्या असली असती तर 10ने गुणलं असतं. तर आपण इथे समीकरण 1ला आपण 100ने गुणू. तर 100ने गुणल्यावर ते 100x होईल बरोबर 37.37 बार. अशा प्रकारे समीकरण नंबर 2 तयार होईल. जर आपण 100ने गुणल्यावर भागल्यावर 2 शून्य आहेत, तर 2 अंक सोडून हा बिंदू द्यायचा, शून्य निघून जाईल आणि 2 अंक सोडून बिंदू द्यायचा, पॉईंट द्यायचा. त्यानंतर जर 10ने गुणल्यावर 10ने गुण असले असते तर आपण 1 अंक सोडून पॉईंट दिला असता. समीकरण 2 मधून 1 वजा करू आपण. समीकरण 2 वजा 1. तर समीकरण 2 100x वजा हा x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार. तर 100मधून x गेला तर 99x बरोबर हे 37 बार सेम कट होऊन जाईल आणि उत्तर येईल 37 आणि x बाहेर निघेल आणि 37/99. तर ह्याला तर भाग जाणार नाही, तर आपलं उत्तर एवढेच असणार आहे. तर 0.37 बार बरोबर 37/99. तर आपला तिसरा प्रश्न आहे 3.17 बार. तर आपण लिहू x बरोबर 3.17 बार. याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर x बरोबर 3.17 हे नंतर असणार आहेत आणि समीकरण 1ला आपण 100ने बघू, म्हणजेच आपलं 100x बरोबर 317.17 बार. हे समीकरण आपलं 2 तयार होईल. त्यानंतर समीकरण 2 मधून 1 वजा करू आपण. 2 वजा 1 तर 100x वजा x बरोबर 317.17 बार वजा 3.17 बार. तर 99x यांची वजाबाकी, त्यानंतर यांची हे 17 कट होऊन जाईल आणि 317मधून 3 गेले, उरले 314. तर x बरोबर 314 भागिले 99 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून 3.17 बार बरोबर 314/99. तर आपला चौथा प्रश्न आहे 15.89. हा आपला चौथा प्रश्न आहे. तर x बरोबर 15.89 याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर x बरोबर 15.89 हे अनंत असतील. त्यानंतर आपण त्याला 100ने गुणू. 100x 2 संख्येच्या डोक्यावर बार आहेत, म्हणजे रेषा आहेत, म्हणून आपण 100ने गुणलं तर 100x बरोबर 15.89 बार. याला आपण समीकरण नंबर 2 देऊ. त्यानंतर समीकरण 2 व 1 यांची वजाबाकी. 100x वजा x बरोबर 15
89.89 वजा 15.89 बार यांची वजाबाकी. तर 100मधून एक एक्स गेला तर 99x बरोबर 89 कट होऊन जाईल सेम. त्यानंतर 15.89 वजा 15 तर उत्तर येईल 1574. एक्स बाहेर निघेल आणि 1574 त्याच ठिकाणी राहील आणि भागिले 99 अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून 15.89 बार बरोबर 1574 भागिले 99. त्यानंतर आपला सराव संच 2.1 मधला तिसऱ्या प्रश्नामधला शेवटचा प्रश्न 2.514. तर एक्स बरोबर 2.514 बार याला आपण समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर एक्स बरोबर 2.514 514 अशा प्रकारे ते वाढतच जाणार आहेत, बार आहेत म्हणून. आणि त्यानंतर आपण समीकरण 1ला आपण 1000ने गुणावं लागेल. 1000ने 3 रेषा आहेत म्हणजे 3 शून्य वाढत जाईल म्हणजे 1000x बरोबर 2514 पॉईंट 1000ने म्हणजे इथे पॉईंट आहे तो 3 अंकापुढे सरकेल म्हणजे इथे म्हणजे 2514 अशा प्रकारे असणार आहे ते. तर 1000x एक स्टेप आपण इथे वाढवलेले आहेत 2514.514 डॅश. तर याला आपण समीकरण नंबर 2 देऊ. त्यानंतर समीकरण 2 वजा समीकरण 1. तर समीकरण 2 मधला 100x 1000x वजा हा x बरोबर 2514.514 बार 2514.514 बार वजा हा 2.514 बार 2.514 डोक्यावर रेषा यांची वजाबाकी. तर 999x बरोबर 514 कट होईल आणि 2514 वजा 2 केले तर 2512. तर x बाहेर निघेल बरोबर 2512 भागिले 999 अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून 2.514 बार बरोबर 2512 भागिले 999. 9वी गणित भाग 1 यामधील सराव संच 2.1 प्रकरण वास्तव संख्या यामधील आपला पूर्णपणे सराव संच सोडून झालेला आहे. पहिल्या प्रश्नामधले 5 प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामधले 5 प्रश्न आणि तिसऱ्या प्रश्नामधले 5 प्रश्न अशा प्रकारे सराव संच 2.1 पूर्णपणे सोडून झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक फॉर वॉचिंग युअर व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.